चला नमस्कार। आज बर्थडे स्पेशल। आज पाहुणे येणार आहेत आमच्या इथं, मैत्रीण आली स्वयंपाक करू लागायला। तर मस्त आज काय आहे झणझणीत बेत बघा, छानपैकी बघा मस्तपैकी अशा सुक्क चिकन, इकडं मस्त छान जिरा राईस बघा शिजलाय। कसं वाटतंय सांगायचं जेवण। अजून चाललंय बनवायचं, भाकरी राहिल्या करायच्या आणि मसाला परतू घेतलाय बघा। तीन शिगडी असल्यामुळे स्वयंपाक पटकन उरकतोय। असा मसाला चांगला परतू घेतलेला आहे आणि आता हे बघा असं आळणी आमच्याकडे डायरेक्ट शिजाय टाकत नाही, असं आधी वाफलून घेतो चांगला आम्ही शिजवून आणि मग ह्याच्यामध्ये एवढं पाणी सुटलं। ज्या आमच्या पाण्यातच भाजी केली ना एकदम टेस्टी हॉटेल सारखी होती। आणि ह्याला कधी बी गरम पाणी करून घेतलंय, गार पाणी टाकायचं नाही भाजीला, भाजीची टेस्ट खूप छान येते। आणि मैत्रीण तर तुम्हाला माहितीच आहे माझी बहीणच आहे, मैत्रीण एक बहीणच आहे माझी मानलेली, सख्खी बहिण्यासारखीच आहे। असं मानलेलं रक्ताचं ना म्हणतात ना, सख्या रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेलं नातं हे कधी बी चांगलं असतं। सुखा दुःखाला वाटून घेणारी माझी बहीणही तसं राहते। तर काय आमची दोघींची इष्टाला ह्याला जोडी असतीच। तर आता दोघी आता राहिले फक्त भाकरी करायच्यात, आहे का नाही? हो, भाकरीच आहे। तर उशीर झाला कारण हिडूला झाला असता लवकर 7ला हिडू आला असता तुम्हाला, पण मैत्रिणी आल्या होत्या, केक घेऊन आल्या होत्या, केक कापून झालाय, अजून यायची, अजून एक मैत्रिणी यायची, तुम्हाला नंतरच्या व्हिडिओ मध्ये दिसलच किंवा सकाळ सोडेल मी उशीर झाला तर तुम्हाला सकाळ दिसल कोणची स्पेशल मैत्रिणी येणार आहे बरं का। तर घेते स्वयंपाक करून। तर सगळ्यांनी कसं आता येते नक्की सांगा आणि जेवण करायला यांचं खूप शुभेच्छा दिल्या सकाळी बी, सगळ्यांचं मनापासून आभार, असंच भरभरून प्रेम राहू द्या। तर चला ओके, बोलायचं सुसार आता।